लोकांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदाराविरुद्ध कारवाई करण्यात आली। सोलापूर ग्रामीणमधील माळशिरस पोलीस ठाण्यातील आरोपी लोकसेवक पोलीस हेड कॉन्स्टेबल 506 दत्तात्रय बळराम थोरात राहणार विदर्भ कोकण बँकेच्या वर पहिला मजला रूम नंबर 2 माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 8,000 रुपयांची लाच स्वीकारल्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान यातील तक्रारदार आणि त्यांच्या भावकीतील लोकांचा एकमेकांविरोधात माळशिरस पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार थोरात हे करत होते। तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना सदर गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयातून जामीनपत्र मिळालं असून तक्रारदार यांची पत्नी हिला अटक न करण्याकरता तसंच दोषारोपपत्रात मदत करण्याकरता तक्रारदार यांच्याकडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8,000 रुपये लाच स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशन इथं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर गणेश कुंभार या पर्यवेक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर गणेश पिंगोवाले, ASI पोलीस अंमलदार साहेबांना कोळी, पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी, राहुल गायकवाड यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली।